खूप वेगळा आहे. प्रभाग रचनेच्या नियमावलीचं म्हणजे उल्लंघन करून त्या ठिकाणी तुर्बा स्टोर येथे आमचा वार्ड त्या ठिकाणी बनवण्यात गेलेला आहे. प्रभाग 20 आणि प्रभाग 14 असा वार्ड क्रमांक जो जुना आमचा वार्ड 70 होता तो 14 आणि 20 मध्ये डिवाइड केला. त्या डिवाइड करत असताना पण तुम्ही बघताय तर मोठे रस्ते आहेत, गल्ल्या आहेत, त्या सोडून ते लोकांच्या पत्र्यावरून ते सीमांकन केलेलं आहे. हा कुठला काय म्हणजे नियमामध्ये बसतं की लोकांच्या पत्र्यावरून एकाचं घर किचन वार्ड प्रभाग 14 मध्ये येतो आणि त्याचा हॉल येतो इकडे प्रभाग 20 मध्ये. ह्या प्रभाग रचनेमध्ये कुणाची तरी मर्जी राखायचं, कुणाचा तरी फायदा झाला पाहिजे. कारण आमचा परफॉर्मन्स गेल्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या ठिकाणी अनेक वर्षापर्यंत चांगला आहे तिथे. आणि आमचे जे समोर आहेत त्यांचा तो खूप त्यांना आता दुखणं ते मोठं आहे की आम्ही चांगला रिझल्ट दिलेला आहे. तर आता ह्याला कसं हे करायचं म्हणून डिवाइड अँड रूल जो अंग्रेज सरकारचा जो नियम आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे. माझा जो वार्ड क्रमांक 70 जो आहे तो पूर्ण एका ठिकाणी 14 गावचा तो तिकडे 14 गावाला तिकडे जोडला. 14 गावाचा आमचा काय संबंध आहे? 10-12 किलोमीटर लांब डोंगराच्या पलीकडे तो 14 गाव आणि तिकडे आम्हाला जोडण्याचा माझा तो वार्ड 70% जवळ 70-80% वार्ड तिकडे जोडलेला आहे. राहिलेला वार्ड इकडे प्रभाग 20 मध्ये जोडलेला आहे. याचा अर्थ काय म्हणजे तो वार्डच गायब केलेला आहे. तर एवढं ह्या गोष्टी कधी आता म्हणजे सन 2000 पासून मी स्वतः लढतोय इलेक्शन या ठिकाणी 4 इलेक्शन मी स्वतः लढले. म्हणून असं या प्रभाग रचनेत धांदलगिरी मी पहिली वेळ बघतोय आणि हे याच्यामध्ये कुठला तरी कुणाचं तरी हित जपण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि आता आम्ही सांगण्यापेक्षा तर लोकांना माहित झालेलं आहे की काय चाललंय तिकडे ह्या याच्यामध्ये. तुम्हाला आजही विरोध आहे का, त्यामुळे कुठेतरी हे सगळं गडबड झाली? हो 14 गावाचा विरोध आहे ना. तर 14 गावाचं या ठिकाणी तुम्ही जे महापालिकेमध्ये घेतलेलं आहे तर 14 गावाचं खूप आता डेव्हलपमेंट असेल तिथल्या गोष्टी भरपूर आमचं महापालिका ताण होणार आहे भरपूर आणि बजेट पण भरपूर त्या ठिकाणी जाणार आहे. तर शासनाने पण आणखी काय मदत न करता आणि जबरदस्ती ते कुणाच्या अधिकाराने जबरदस्ती आमच्या नवी मुंबई महापालिका 14 गाव घुसवलेलं आहे. 14 गावाच्या निमित्त आम्हाला काय विरोध नव्हता पण 14 गावामधले जे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करताना आमच्या नवी मुंबईतल्या लोकांचा जो पैसा जाणार आहे शासनाने द्यावा ना पैसा. मग तो 7-8 करोडचा जो बजेट द्यायला पाहिजे.